हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर। भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 आणि रासपला 1 जागा। नाशिक लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंविरुद्ध हेमंत गोडसेंना तिकीट। शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं भाजपचे दिनकर पाटील नाराज। भाजपचे दिनकर पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। शिंदेच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्केंना उमेदवारी। ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत। कल्याण लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार। पालघरची जागा भाजपच्या वाट्याला। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दैवत्व देणारेच घात करतात। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात। तर दैवत कुणी बदलत नसतं, नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते। अंबादास दानवेंची अजित पवारांवर टीका। ईडीची नोटीस आली की अजितदादांनी दैवत बदललं। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर दैवत कसं बदलायचं यामध्ये संजय राऊतांची पीएचडी, नितेश राणेंचा पलटवार। राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपने घराघरात वाद लावले। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची भाजपवर टीका। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाहीत का, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। रोज बडबड करणाऱ्या व्यक्तीला वारंवार उत्तर देता येत नाही, अशा व्यक्तींची जागा कुठे असते ते सांगण्याची गरज नाही। ठाकरेंचा वखवकलेला आत्मा टीकेला फडणवीसांचं उत्तर। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण। राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। बेळगाव, कारवार, बीदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अपूर्णच। सीमा भागातील नागरिकांच्या लढ्याला महाराष्ट्राचा कायम पाठिंबा असेल, अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर। शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये, तर ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांच्यासाठी हातकणंगलेमध्ये ठाकरेंची सभा। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज भोरमध्ये सभा। मोदींच्या भटकती आत्मा वक्तव्यावर जाहीर। अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंच्या प्रचारासाठी 3 मे रोजी रत्नागिरीत अमित शहांची सभा। तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा। कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरुवात। 45 मिनिटांऐवजी 8 मिनिटात कशेडी बोगदा पार होणार। सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा तैनात। कोस्टल रोड आता दिवसात 16 तास खुला राहणार। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला राहणार। बासमती तांदळाची विक्रमी निर्यात। 2023-24 मध्ये 48,000 कोटी रुपयांच्या 50 लाख टन बासमती तांदळाची निर्यात। भारत बनला बासमती तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार। आयसीसीकडून भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगची T20 वर्ल्ड कपच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती। अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषकाचं आयोजन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।